नमस्कार मंडळी, मी भारती होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज छानपैकी आपण लाडू रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी बेसन घेतलेले आहे 200 ग्राम, साखर आहे 1 वाटी, 150 ग्राम आणि 150 ग्राम तूप आहे। आपण साखर आपल्या अनुसार कमी जास्त करू शकतो। तूप टाकलेले मी अर्धे आणि बेसन मध्यम गॅसवर भाजणार आहोत। गॅस बारीक केलेला आहे। बघू शकता अर्ध तूप टाकून घेतलेली मी कढईत आणि बेसन टाकून घेतलेले आहे पूर्ण। सतत हलवत बेसनाला आणि तुपाला मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवर आपण सुगंध येईपर्यंत छानपैकी भाजून घेणार। हे घरचेच बेसन आहे, थोडेसे रवा दळून आणलेले गिरणीवर। सतत हलवत आपण मस्तपैकी बेसन भाजणार आहोत। आता आपण 5 मिनिटं झालेली, आपण थोडेसे अजून तूप टाकणार। बघू शकता सर्वात आधी अर्धी वाट टाकले होते, आता 2 ते 3 चमचे टाकलेले आहे आणि उरले थोडे बेसन भाजले का पुन्हा टाकून ना। मध्यम गॅस आहे एकदम बारीक। गुठळ्या फोडत बेसन भाजून घेणार। छान होतात त्याचे लाडू, चिटकत नाही ताळूला, एकदम असे गुरगुऱ्या पीठ आहे बेसनाचे। बघू शकता आपण जसे पीठ भाजत जाणार तसे तसे ओलसरपणा येणार आहे त्याला तुपाचा। आज एकदम ड्राय होते ना, ढेकळे फोडत आपण याने थोडे बारीक गॅस। बेसन छानपैकी भाजलेले आहे। आता आपण हे सर्व बेसन फटाफट एका कढईत परातीत काढून घेणार आणि मिक्सरमधून साखर आणि विलायची काढून घेणार आहे, बारीक पेस्ट पावडर करणार आहे। विलायची फोडून साखर थोडी थोडी करून छान बारीक पावडर तयार करून घेणार। मिक्सरमधून विलायची आणि साखर मस्तपैकी बारीक पावडर करून घेणार आहे। थोडे थंड झालेले आहे, थोडीशी बोट लावणे एवढे आणि साखर मिक्सरमधून बघू शकता किती छान पावडर केलेली आहे। विलायची आणि पावडर सर्व साहित्य आता पण टाकून घेणार।
आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. जशी पीठ वगैरे मिळत होता त्याप्रमाणे. मॅशरनं आपण थोडीशी मिक्स करणार, कारण की साखर थोडीशी राती आहे. व्यवस्थित केलं का मिक्स की सर्व बाजूला सर्व पिठात साखर मिक्स होऊन जाते. बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेली सर्व बाजूला साखर. सर्व पीठ एकदम मिक्स झालेले आहे. आता आपण लाडू वळवून घेऊ. काही गुठळ्या वगैरे राहिलेली नाही आहे. खूप छान झालेले आहे पीठ. बघू शकता किती छान झालेला आहे लाडू. आणि काही ड्राय नाही, एकदम ओलसर पण आहे त्याला. छान गोलगरीत लाडू होत आहे, बघू शकता.